द बॉटम वर्क्स वेल, टॉपचा काही अर्थ नसतात. मला वाटतं आपण सगळ्यांनी उभं राहून 2 मिनिटं सगळ्या पोकलेन ड्रायव्हरना आणि सगळ्या ऑपरेटरना सन्मान केला पाहिजे. बस सोपं नाहीये. सी हे जर आपण डिसेंबरमध्ये काम करत असतो किंवा हे जर आपण काम करत असतो तर तो त्यांचा मी जॉब समजला असता. पण या हीटमध्ये काम करणं सोपं नाहीये, नव्हतं आणि कधी नसणार आहे. मी खरंच तुमच्या सगळ्या ड्राइवरना बात समझते हैं मेरी, मेरा अभी वो समझ गए, खुद आपके बारे में बोल रहे इसलिए समझ गए, लेकिन आप सबको मैं लाल सलाम करती हूँ क्योंकि हमें सिखाया यही गया है कि जो काम करता है, जो कष्ट करता है, वही असली इंसान होता है. वो कौन है, वो महिला है, पुरुष है, बिहार से है, आपका इधर वोटिंग है नहीं है, उससे हमें फर्क नहीं पड़ता. हमें ये फर्क पड़ता है कि जो काम करता है तो वो काम कोई भी तरीके का हो, वो आईटी में हो या फिर वो पोकलेन चलाने वाला. मैं आपके तहे दिल से शुक्रगुजार हूँ कि आप भाग नहीं गए. मैं तो भाग जाते थे ना, बहुत लोग भाग जाते हैं और भाग नहीं गए. फिर गोट्या दादा बोलता था की अरे ड्रायव्हर नाही माझ्याकडे, मी काय करू. मग पैसे असून आम्ही देऊन पोकलेन देऊन पण फायदा काय. तर खरंच मी तुमच्या मनापासून कौतुक आणि आभार मानते. मला असं वाटतं की आयुष्य हे एक संघर्षच असतो आणि 2 असतं. एक संघर्ष असतं आणि दुसरं आपल्याला बरंच काही आयुष्याकडनं मिळतं. आणि हे संघर्ष करत करत जेव्हा आपण पुढे जातो तर एक प्रश्न सुटतो, नवा निर्माण होतो, एक सुटतो, नवा निर्माण होतो. आणि त्या निर्मितीलाच लीडरशिप बोलतात. की जो निर्माण करू शकतो, जे अशक्य ते निर्माण करू शकतो, त्यालाच मला वाटतं खऱ्या अर्थाने नेतृत्व किंवा संघटना बनते. तर खरंच मला या ठिकाणी संघर्ष समितीचे कौतुक करायचे. एक तुम्ही डेअरिंग केली, एक असा ग्रुप बनवायची. एक तुम्ही डेअरिंग केली हे रिइमॅजिन करण्याची की ठीक आहे गव्हर्नमेंट नीट काम नाही करत आहे, कोण लक्ष देत नाहीये, या धरणाच्या गाळामुळे लोकांना त्रास होतोय, चला आपण 20-25 युवक ज्येष्ठ एकत्र येऊ, गावोगावी मीटिंग घेऊ आणि हा गाळ काढण्याचा प्रयत्न करू. ते झालं हे यश आहे, पण तो प्रयत्न करणं ही सगळ्यात मोठी मी समजते ती सीड आहे. तर त्या संघर्ष समितीचे मी मनापासून कौतुक करते. हे तुमच्यामुळे झालं की ते तुम्ही फिरलात, पाठपुरावा केलात, हे निदर्शनात आणून दिलं. नाही तर कॉमन माणसाला कळणार सुद्धा नाही. लालू दादाला कदाचित कळलं सुद्धा नसतं की ह्या उमट्या धरणामुळे माझं पाणी गढूळ येतंय. ते कळलं तर पाहिजे कशामुळे गढूळ येतंय. तर खरंच तुमचं मनापासून कौतुक. तुमच्यातले अनेक जण वेगळ्या वेगळ्या व्यवसायांमध्ये आहेत, वेगळी कामं करतात. कोणी डीजे आहे, कोणी इलेक्ट्रिशियन आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे. पण तुम्ही ह्याच्यासाठी वेळ देता, ह्याचं मला कौतुक आहे. मी तुम्हाला सांगते, मला ह्या गोष्टीचं खूप कौतुक वाटतं. म्हणजे मी लहान होते ना तेव्हा माझे वडील आहेत ना, ते खूप मोठे उद्योगपती आहेत. म्हणजे हे पाटील कंपनींपेक्षा आमच्याकडे पूर्वी पैसे जास्ती होते. मला लग्न करताना थोडा नाकार होकार असा होता, ते नंतर स्टोरी सांगेन तुम्हाला. पण तेव्हा आमचे वडील आहेत ना, मी 4थीत होते, आम्हाला एका आश्रमात न्यायचे. आणि माझे वडील आहेत ना, माझी आई मर्सिडीज मधून फिरते, माझे वडील बाईकवर फिरतात. ही आमच्या घरचा जोक आहे. वडील जवळजवळ आमच्या दुकानात एक 50-60 किलो नेहमी सोनं असतं, पण वडील एक पण दागिना घालत नाही. त्याच्यामुळे ही वडिलांची नाशिकमध्ये माझी आयडेंटिटी आहे. आणि ते कायमच पारंपरिक उद्योगपती असलेले श्रीमंत. ते काय राजकारणात नव्हते की त्यांना खूप साधं असण्याचं सोंग आणायला लागलो. तर ते आम्हाला एका आश्रमात न्यायचे आणि आम्ही सगळे मुलं तिथे जेवण वाढायचो. तिन्ही, माझे बहीण भाऊ मी. आणि असं कंपल्सरी होतं की ते आम्ही स्वतः केलं पाहिजे. तेव्हा आम्हाला आठवतं एक मुलगा होता, त्यांनी चपाती खिशात ठेवली. तर मी त्याला विचारलं, मी एवढी लहान होते आणि मी खरंच सांगते मी तेव्हा गरिबी पाहिलेली नव्हती, कारण की मी कधी गरिबी पाहिलेलीच नव्हती. तेव्हा मी त्याला विचारलं तू खिशात का ठेवलं. तो बोलतो वॉर्डन रात्री जेवण देत नाही. हे वाक्य, त्याचे डोळे हे माझ्या डोळ्यात आहेत अजून. आज त्याला झाली असतील 30-35 वर्ष, पण हे माझ्या डोळ्यात आहेत अजून. आणि मला असं वाटतं जेव्हा आपल्याकडे थोडेसे पैसे असतात, थोडासा समज असते, थोडंसं शिक्षण असतं, शिक्षण फार महत्त्वाचं आहे. शिक्षण आपल्याला नॉलेज देतो. आणि जर आपल्या नशिबाने आपल्याला ते मिळालेलं असेल तर त्याचा वापर स्वतःसाठी करा, ठीक आहे.
पण सचिन ॲटलिस्ट त्याचा 10% वापर तुम्ही लोकांसाठी करा. आणि त्याबद्दल मला संघर्ष समितीचं कौतुक वाटतं. सुशिक्षित मंडळी आहेत, काही जेवढी जास्त शिकलेली नाही त्याचा फरक नाही, पण त्यांना समजतंय आणि त्या समजतीतनं त्यांनी हे केलं. मला पैशाबद्दल पण असं वाटतं की ठीक आहे, पैसे कमवा, श्रीमंत व्हा, कारण की जितके डावे नेते होऊन गेले प्रत्येकजण श्रीमंत होते. म्हणजे स्वतः भगतसिंग एक मोठे शेतकरी होते, महात्मा फुले तर अंबानी अडाणी लेवलचे एक उद्योगपती होते, अनेक जणांना माहिती नाही आहे. पण महात्मा फुले वॉज वन ऑफ द बिगेस्ट कॉन्ट्रॅक्टर इन इंडिया ॲट दॅट टाइम, त्या काळी. पण त्यांच्यात एक दातृत्व होतं की मी काम करत असताना मी समाजाला एक दिशा देऊ शकतो. आणि ते पैसे असल्यामुळे त्यांनी प्लेगच्या काळात ऑर्फनेज काढलेलं. ते अन्नधान्य तेव्हा तर म्हणजे खूप अन्नधान्यांचं पण हे होतं. त्यांनी पहिला विचार दिला की माझी बायको शिकली पाहिजे, महिला शिकल्या पाहिजे. म्हणजे मी महात्मा फुलेंचं एक पुस्तक वाचत होते तर त्याच्यात हे आहे उल्लेख. ते म्हणे आमच्या डोक्यात कल्पनाच नव्हती की मुली शिकू शकतात. ते म्हणे मी एकदा UK ला मीटिंगमध्ये एका बसलो आणि म्हटलं अरे बाई बसते आणि ती पण बोलतीये, ती पण म्हणणं मांडतीये तिचं, ती पण त्या मीटिंगमध्ये मांडते. तेव्हा मी शिकवलं मी माझ्या बायकोला पण शिकवेन. तर हा विचार तुम्ही खऱ्या अर्थाने मला वाटतं हा दिला पाहिजे, तर खऱ्या अर्थाने समाज परिवर्तन होईल. जेव्हा तुम्ही कोणतेही परिवर्तनवादी विचार मांडता तेव्हा त्याला विरोध होतो, तेव्हा त्याला हास्य होतं विरोधापेक्षा. जसं संघर्ष समिती, काय ती 4 लोक फिरून काय करणार आहेत. आज एवढा वर्ष संघर्ष समिती करून झालं, आज डोक्यावर कोणी घेतलं? उमटे धरण संघर्ष समितीला राजकारणी मागे लागलेत. आता काय देऊ तुम्हाला, कोणाला पाकिट देऊ, कोणाला पोकलेन देऊ. वस्तुस्थिती आहे ना, प्रत्येक जण क्रेडिट घ्यायला येतोय तुमच्याकडे, पण हे क्रेडिट तुमचं आहे असं मी मानते. हे क्रेडिट तुमचं आहे. आणि मला असं वाटतं या जगात 4 ते 5 मूलभूत सुविधा आहेत: शिक्षण, पाणी, अन्न, वस्त्र आणि घर. हे आपले मानवता हक्क आहेत. आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे सगळं आहे, पण त्याचं जे विभाजन आहे ते नाही आहे. म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ इज रॉंग. म्हणजे एक अंबानी आहे जो सोन्याचा ड्रेस घालतो, एक मोदी आहेत की जे 10 लाखाचा सूट घालते. अरे 10 लाखाचा सूट कशात ना, कोणत्या पैशात ना? माझ्या टॅक्सच्या पैशात ना, माझा जीव जळतो. उदाहरण देते. तसं पाणी आहे, कोकणात पाऊस पडतो, पूर पडतो, आपण तो अडवू शकत नाही. अन्न आहे, एकीकडे रेस्टॉरंट अन्न फेकून देत आहेत. एक माझा गरीब मुलगा ऑर्फनेज मधला, त्याला जेवण मिळत नाही 2 टाइमचं. तर ह्या सगळ्यांमध्ये आपण जे शिकलेले मंडळी आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने, किंवा राज्यकर्ते असतील, समाजकर्ते असतील, किंवा थोडासा उद्योगपती असेल की ज्याच्या या गरजा भागलेल्या आहेत, की असे इथले अनेक मंडळी आज बसलेत की ज्याला जेवण, खाणं, पाणी, घरावरती छत आहे, त्यांनी एक पाऊल पुढे जाऊन ॲटलिस्ट मी 2 माणसांचं, 5 माणसांचं, 10 माणसांचं ही डिस्पॅरिटी दूर करू शकते का, हा प्रश्न विचारला पाहिजे. तर हे खरं समाजकारण होईल. राजकारण वेगळं आहे, ह्याच्यात राजकारण नाहीच आहे सुद्धा, नाही सुद्धा आहे. कारण की आपल्या आयुष्यात गॅस चालू करण्यापासून ते आपण, मी इथून आता मोहन शेठच्या घरी जाणार आहे तर त्याला लागणारा डिझेलचा रेट सुद्धा राजकारण ठरवते. त्याच्यामुळे असंही आपल्याला म्हणून चालणार नाही की मी राजकारणापासून अलिप्त राहीन. पण पॉलिटिक्स इज नॉट एव्हरीथिंग, बट इट इज व्हेरी मच अ पार्ट ऑफ आवर लाईफ. आपल्या आयुष्यात ते आहे. तर अशा वेळी हे करताना मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही खूप चांगलं काम करताय. मला एक आश्वासन द्यायचं आहे तुम्हाला, पुढच्या वर्षी माझ्याकडनं तुम्हाला अजून पोकलेन डंपर ते देईन, अजून नियोजन करीन. आणि आता मला याची आयडिया आली. मला बरेच दिवस वाटायचं आणि हर्षदा मैकरे बोलायची नाही ते उमट्या धरणाचं काहीतरी करा. मला नेहमी वाटायचं अरे शिक्षण माझं क्षेत्र आहे, पाणी नाही, मी काय करू, पैसे पण आहेत, काय कसं करायचं, काय करायचं, फाईल पण फिरवीन, आमदार म्हणून भाईंकडे पाठपुरावे करीन, अगदी मंत्र्याकडेही जाईल, कसं करू हा प्रश्न होता. हे मी बघितलंय, मला समजलंय सोपं काम आहे. इथून आता माझी पोकलेन जाते सरई चौलला, तिथे पण एक छोटासा तलाव आहे, तो आम्ही 4 दिवस खोदून पुढचं वर्षभर तिथे पाणी चांगलं होणार आहे. तर तुम्ही ह्या पुढच्या वर्षी पण आपण गाळ काढू, आपण सिस्टमॅटिक आधी चालू करू. ह्याची मीटिंग आपण जानेवारी मध्ये घेऊ. मी धन्यवाद मानते सगळ्यांचा, छोटम शेठचा, सुरेंद्र म्हात्रेंचा, प्रशांतजी नाईकांचा, सुहासजींचा, सचिनचा, अजून सुहासजींसारखे जीपे वाले किती असतील, आमचा पण जीपे नंबर पाठवतो तुम्हाला.
कधी आम्हाला पण काही प्रॉब्लेम झाला तर जीपे नंबर द्या. तर अशा अनेक अनेक मस्करी करते अनेक जण आहेत की ज्यांनी हा वेळ दिला. नुसता पैशातच वेळ नाही दिला, काही काही जण हे तर कायमच दिसले मला. म्हणजे असे पण आहेत ना, नुसतं हे नाहीये, ती मेहनत पण आहे. त्या सगळ्यांचे, पत्रकारांचे, आतिशजी गायकवाड असतील, धर्मशीलजी सावंत असतील, इतर पत्रकार, कृषीवल असेल, सगळे असतील, तर या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. शेतकरी कामगार पक्ष, इतर शिवसेना, शिंदे गट, BJP, आप, सगळ्यांचे, की ज्यांनी ज्यांनी ह्याला कॉन्ट्रीब्यूट केलं आणि अडवलं नाही त्यांना. त्या गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांची सुद्धा मानते की ज्यांनी पत्रव्यवहार स्पीडमध्ये केला. आज आपण नेगेटिव्ह बाजूला ठेवूयात सगळ्यांचे नेगेटिव्ह, कारण की माझं म्हणणं आहे काम करते व कुछ ना कुछ नेगेटिव्ह आता ही रहता है, वो ठीक है. लेट्स लुक ॲट व्हॉट इज पॉझिटिव्ह. आणि यापुढे सुद्धा या पद्धतीने साफ केलं पाहिजे. आणि मी फक्त एवढा एक अनुभव सांगते माझा, की तुम्हाला मला सांगायचं आहे की तुम्ही कधी निराश नका होऊ काम करताना. कारण की मी एक अनुभव सांगते. मी जेव्हा सायकल वाटप आम्ही संस्थेतनं चालू केलेलं, आमची संस्था खूप छोटी होती तेव्हा, म्हणजे जेमतेम, म्हणजे नुपाल शेठ आम्हाला फक्त पैसे द्यायचे एवढीच होती आमची संस्था. तर तेव्हा मी एका सरपंचाला बोलले, आपण सायकल वाटायचे आहेत. म्हणे किती? म्हटलं मला 400 फॉर्म भरून हवे. ते म्हणे ताई काय मस्ती करता तुम्ही, 400 फॉर्म हवेत तुम्हाला? तिथे मला फॉर्म भरून घ्याल आणि नंतर सायकल देणार नाही, तो एवढा कॉन्फिडंट होता. आणि मला तोंडघाशी पडा. म्हटलं नाही मी खरंच देईन ताई, शासन 2 सायकल देते, तुम्ही 400 कशा द्याल? पण तो कसा आता भाईंमुळे माझ्या शब्दाच्या बाहेर जाऊ शकत नाही. म्हटलं फॉर्म भर. मी हट्ट केला. मेडेखारचा खारेपाट मधला सरपंच, त्यांनी कसं बसं जीवावर येऊन फॉर्म भरले. अँड वी डेअर टू रिइमॅजिन. आज आम्ही 25,000 पोरींना सायकल दिल्या. त्याचा फायदा झाला तोटा झाला काय माहिती नाही, पण ते आम्हाला करायचं होतं. आणि आज जेव्हा एक मुलगी मला परवा भेटली, तिने मला सांगितलं की माझे बाबा जेलमध्ये होते, माझी आत्या मला फार चांगलं वागवायची नाही, ती कधी कधी मला पैसे द्यायची सिताऱ्याचे, कधी नाही द्यायची, पण माझ्या शिक्षणाची जिद्द आहे, तिने मला इन्स्पायर केलं. त्या मुलीने थँक्यू, मला सायकल दिली, तिने मला मिठी मारली आणि ती म्हटली आता मी रोज शाळेत जाते, माझे पर्सेंटेज 90च्या वरती आहेत. मी तिला म्हटलं अरे माझ्या मुलाला काहीतरी शिकव, ते 60% आणतं आणि खुश असतं. पण ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे हे आग लोकांमध्ये आहे. मला असं वाटतं आपल्यात प्रचंड ताकद असते व्यक्ती म्हणून, आपल्यात प्रचंड ताकद असते संघटनां म्हणून. ती ताकद ही आपला विश्वास बनली पाहिजे, ती ताकद आपण पुढे नेली पाहिजे. आणि जाता जाता एवढंच सांगते, हे विशेष करून महाराष्ट्रीयन्सचं सांगते, आपण पटकन खचतो. आपण म्हणतो नाही हे असं परिस्थिती आहे, ते पशी परिस्थिती आहे, हे तसं आहे, ते तसं आहे. ते तसं नाही आहे. एकदा तुम्ही ठरवलं आता उमटे धरण साफ होणार, तर ते होणार. 1000 चित्रलेखाताई येणार, सुरेंद्र म्हात्रे येणार आणि करणार. त्याच्यामुळे मी तुम्हाला परत एकदा मनापासून आभार मानते. तुम्ही आज हा सत्कार केला, त्याचा मनापासून स्वीकार करते. याची खरंच गरज नव्हती. थँक्यू. पण आणि पत्रकारांना पण सांगते की थोडा अन्याय झाला यांच्यावर, श्रेय जास्ती आम्हाला मिळालं, उलटा श्रेयवाद झाला पाहिजे होता. मी सांगते श्रेय दुसरीकडे द्या, एवढं सांगते. पुन्हा एकदा बोलवलं त्याबद्दल आभार मानून माझे 2